कुणी कुणासोबत जेवावं, कुणाच्या स्नेहभोजनाला जावं आणि कुणाचं निमंत्रण टाळावं. तसं बघायला गेलं तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या नेत्यांसाठी या संदर्भात अनौपचारिक आचारसंहिता लागू केल्याचं कळतंय. आणि त्यासाठी कारण ठरलंय ठाकरे आणि शिंदेच्या नेत्यांच्या एकत्र उठलेल्या पंक्ती. दिल्लीतल्या या पंक्तीची खबर गल्लीत म्हणजे महाराष्ट्रात धडकली आणि राजकीय अपचनामुळे अनेकांना ढेकर यायला सुरुवात झाली. तर हे ढेकर ऐकून अनेकांची नाकतोंड मुरडायला सुरुवात केली आहे. हे राजकीय अपचनाचं प्रकरण नेमकं आहे तरी काय, पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. ए टायगर फिगर फेल है टायगर चल बाकी सांगू नको चल. ए टायगर फिगर फेल है टायगर चल बाकी सांगू नको चल. फालतू गोष्टी विचारता नको त्या. परभणीचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांचा पारा चढला होता. ए टायगर फिगर फेल है टायगर चल. फेल है फेल सब. अरे बघा पाहुणच्या रास्तेत मला एक मिनिट माझं म्हणणं आहे, हे IBN लोकमतला आहेत, तुम्ही कोणत्याला ABPला आहेत. उद्या ह्यांनी काही कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का? का तुम्ही हेड ऑफिसला विचारणार मी जाणार आहे त्याच्याकडे म्हणून? अपचन झालं की चिडचिड होते असं म्हणतात. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी बुधवारी रात्री दिल्लीत स्नेहभोजन ठेवलं होतं. या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव उपस्थित होते. संजय जाधवांबरोबरच डिनरचा आस्वाद घेण्यासाठी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे देखील होते. आता योगायोग म्हणा की आणखी काही, नेमकं याच वेळी आदित्य ठाकरेही दिल्ली दौऱ्यावर होते. थोरल्या आणि धाकट्या ठाकरेंपासून ते संजय राऊतांपासून सुषमा अंधारेंपर्यंत सगळ्यांनी शिंदेच्या शिवसेनेचा मिंधे सेना तर पक्ष सोडून गेलेल्यांना गद्दार अशी उपाधी दिली. आता ठाकरेंसाठी गद्दार असणाऱ्यांच्या घरी ठाकरेंचेच निष्ठावान शिवसैनिक जेवणावर ताव मारतायत म्हटल्यावर राजकीय अपचन सुरू झालं आणि टीका टोमड्यांचे ढेकरही येऊ लागले. आपल्या खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाणं टाळावं आणि जाणं गरजेचं असेल तर तशी पूर्व परवानगी घ्यावी असं फरमानच दिल्ली दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी काढलं आहे. धाकट्या ठाकरेंची ही सल्लावजा सूचना काही शिवसेनेच्या ठाकरेंच्या खासदारांना पटली नसल्याचं समजतंय. मंत्र्यांनी बोलवल्यानंतर खासदारांनी लोकप्रतिनिधींनी जाणं कसं टाळायचं असा प्रतिप्रश्न काही खासदारांनी दबक्या आवाजात उपस्थित केल्याचंही समजतंय. आपल्या पक्षाचे काही स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी एकदा परवानगी घ्यावी अशा काही सूचना देण्यात आल्या. नाही बाबा, असलं काय आम्ही काही सांगण्याची गरज नाही. निष्ठावंतांना कुठले आदेश देण्याची गरज लागत नाही. मुंबईत पक्ष नेतृत्व एकमेकांवर आगपाखड करत असताना दिल्लीत दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र स्नेहभोजनाचा आनंद लुटतायत. शिंदेंना पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याच दिवशी खासदार श्रीकांत शिंदेंनीही स्नेहभोजन ठेवलं होतं आणि चक्क ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांनी त्याचा आस्वाद घेतला. त्याआधी त्यांनी पुरस्कार सोहळ्यालाही हजेरी लावली. तिकडे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही डिनरचं आयोजन केलं आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी चक्क शिंदेचे 2 खासदार हजर राहिले. सगळ्याच महाराष्ट्राच्या आणि सगळ्याच लोकांना बोलवलं होतं. सायंकाळचा वेळ होता म्हणून आम्ही एक सहज स्नेहभोजनाचं म्हणून गेलो होतो. पण पक्षांमध्ये तुमच्या मागच्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे की तुमचे खासदार फुटण्याची शक्यता आहे. अशा आपल्या सगळ्या टीमला आम्ही सगळ्या जणांनी मिळून सांगितलंय असं काही होणे नाही आहे. कुठल्याही गोष्टीचं काही विषय नाही आहे. विनाकारण चर्चेला उदाहरण नको आहे. दरम्यान स्नेहभोजनावरून आदित्य ठाकरेंनी खासदारांना कानपिचक्या दिल्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका होतीये. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या किंवा शिंदे साहेबांसोबत काम करणाऱ्या लोकांकडे जेवायला जायचं याची परवानगी काढावी अशा पद्धतीचे निर्देश झालेले आहेत. उद्या स्वतः काय जेवावं याचे देखील आदेश निघू शकतात. हे लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं आहे. आता जेवायला जायला काय परवानगी घ्यायला लागते का? आदित्य ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तर त्या ठिकाणी काय परवानगी घेतली होती का शिवसैनिकांची? त्याच्यामुळं लगेच परवानग्या त्या परवानग्या घेत बसलात तर एक माणूसही आपल्याकडे राहणार नाही. आदित्य ठाकरेंना दमाने घ्यायची आवश्यकता आहे. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरू केलंय. ठाकरेंचे खासदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे.
ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत एकीच्या बळाचं दर्शनही घडवलं. दिल्ली सोडताना आदित्य ठाकरेंनी खासदारांची तासभर बैठक घेतली. या बैठकीमध्ये वज्रमूठ कायम राखा, आपसात समन्वय ठेवा अशा सूचना आदित्य ठाकरेंनी खासदारांना केल्या आहेत. अर्थात या सूचनांना शिंदेंच्या जेवणावळीची किनारही होतीच. ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंच्या नेत्यांच्या घरी जाऊन लंच आणि डिनर करणं योग्य की अयोग्य असा सवाल उपस्थित झाला. मात्र या प्रश्नानं काही भूतकाळातील घटनांची आठवण करून दिली. चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना भेट म्हणून चॉकलेट दिलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना बंद दाराआड दोघांनी एकत्र कॉफी घेतल्याचीही चर्चा आहे. पक्षनिष्ठा, विचारसरणी यांना तिलांजली देत राजकीय समीकरणासाठी अभद्र युत्या आणि आघाड्या जन्माला येतात. पण राजकारण बाजूला ठेवून एकत्र जेवण केलं तर त्यात वावगं काय? की या स्नेहभोजनामुळे पक्षाला आणखी गळती लागेल अशी भीती ठाकरेंच्या शिवसेनेला सतावतीये का? सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.